विद्यार्थी मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये प्रकरण 14वे जे प्रकरण आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। प्रकरण 14वे जे आहे त्या प्रकरणाचं नाव आहे चित्रालेख। बघा, भाग 4 मध्ये प्रकरण 14वे जे आहे चित्रालेख त्याचा अभ्यास आपण पाहणार आहोत। अभ्यासामध्ये आपण प्रथम प्रस्तावना पाहणार आहोत की प्रस्तुत पाठामध्ये बघा आपण चित्ररूप प्रकारची जी सांख्यिकी माहिती असते मुलांनो, चित्राच्या रूपाने सांख्यिकी माहितीचा अभ्यास आपण या प्रस्तुत पाठामध्ये करणार आहोत। आपण पाठाला सुरुवात करूया। मुलांना आपण आता स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर स्पष्टीकरण पाहताना पाहणार आहोत की इथे एक तक्ता आपल्याला दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपल्याला जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल की एक क्रिकेटचा सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये 3 जे गोलंदाजी आहेत, गोलंदाज करणारे बॉलर आहेत, त्यांनी केलेल्या गोलंदाजीची काय माहिती ते आपल्याला दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी काढलेल्या बळींची म्हणजे त्यांनी किती बळी घेतलेले आहेत, घेतलेल्या बळींची संख्या आपल्याला दिलेली आहे। त्यानंतर धावा किती दिलेल्या आहेत, दिलेल्या धावा म्हणजे त्यांनी किती धावा काढल्या आहेत आणि तसेच विकेट्स म्हणजेच काय की बळी किती घेतलेले आहेत त्यांनी, ते ही सर्व माहिती त्यांनी या सारणीमधून आपल्याला दिलेली आहे। तर आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि खालील तक्त्यामध्ये आपल्याला त्याची माहिती ही दिलेली आहे। तर बघा, गोलंदाज चंद्रकांत जो आहे त्याने षटके म्हणजे काय ओव्हर, बघा षटके म्हणजे ओव्हर आणि किती ओव्हर केलेले आहेत, दिलेल्या धावा किती आहेत, घेतलेले बळी किती आहेत। तर आपण पाहूया, गोलंदाज चंद्रकांत जो आहे त्याची माहिती आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये दिलेली आहे। त्यानंतर रमाकांत जो आहे, दुसरा गोलंदाज आहे रमाकांत, त्यांनी किती षटके, षटके म्हणजे काय ओव्हर, त्यानंतर दिलेल्या धावा किती काढलेल्या आहेत 20 आणि घेतलेले बळी किती आहेत त्यांनी काहीच नाही। त्यानंतर तिसरा जो आहे गोलंदाज अहमद, तर अहमद हा जो आहे, अहमद या गोलंदाजाने या बॉलरने काय केलेलं आहे, किती षटके म्हणजे किती ओव्हर केलेले आहेत आणि दिलेल्या धावा किती आहेत तर 12 आणि घेतलेले बळी किती आहेत 2। तर बघा, प्रमाण एका चित्रासाठी एक षटक, षटक म्हणजे काय एक ओव्हर, बरोबर, 6 बॉल मिळून आपल्याला एक ओव्हर असतो। तर एक षटक म्हणजेच काय एक चित्र। याप्रमाणे आपल्याला चित्रालेख काढायचा आहे मुलांना। आता बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, एकूण किती गोलंदाजांची माहिती इथे दिलेली आहे। तर नक्कीच आपण तक्त्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला कळेल की चंद्रकांत 1, रमाकांत 2 आणि अहमद 3, म्हणजेच तक्त्यावरून माहितीनुसार 3 गोलंदाजांची माहिती यामध्ये दिलेली आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे मुलांना। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्वात जास्त धावा कोणी दिल्या। आता सर्वात जास्त धावा कोणी दिल्या, तर आपण ह्या दिलेल्या धावा ज्या आहेत त्याचं निरीक्षण करायचंय। तर पहिला जो आकडा आहे तो किती आहे मुलांना 18, त्यानंतर म्हणजे चंद्रकांतने किती धावा दिलेल्या आहेत 18, रमाकांतच्या 20 आणि अहमदने 12। तर अशा पद्धतीने यामध्ये सर्वात जास्त, तर नक्कीच कळेल तुम्हाला की 20 ही संख्या मोठी आहे आणि 20 धावा कुणी दिलेल्या आहेत तर रमाकांतने दिल्या आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सर्वात जास्त धावा रमाकांत यांनी दिल्या। बघा, सर्वात जास्त धावा रमाकांत यांनी दिल्या। पुढचा तिसरा प्रश्न पाहणार आहोत आपण, चंद्रकांतने किती षटके टाकली। आता चंद्रकांतने किती षटके, षटके म्हणजे काय ओव्हर, किती ओव्हर टाकल्या तर आपण पाहूया। बघा, 1 2 3 4, 4 षटके टाकलेली आहेत। किती टाकलेली आहेत, 4 षटके चंद्रकांतने टाकलेली आहे। चित्रावरून कळते की चंद्रकांतने 4 षटके टाकली आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, रमाकांतने किती बळी घेतले। आता रमाकांतने किती बळी घेतले, घेतलेले बळींची संख्या इथे आपल्याला दिसते। आता रमाकांतने किती बळी घेतले तर काहीच नाही, डॅश आहे, डॅश म्हणजेच काय 0 बळी घेतलेत, बरोबर। मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे मुलांना की रमाकांतने किती बळी घेतले तर रमाकांतने 0 बळी घेतले। तक्त्याच्या माहितीनुसार रमाकांतने 0 बळी घेतले। पुढचा 5वा प्रश्न पाहणार आहोत आपण। बघा, 5वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, अहमदने एकूण किती चेंडू टाकले। आता अहमद जो आहे त्याने किती चेंडू टाकले, आपल्याला दिलेल्या धावा दिलेल्या आहे, घेतलेले बळी दिलेले आहे आणि षटके दिलेले आहे। चेंडू टाकले म्हणजेच किती चेंडू टाकले ते काढायचं आपल्याला। आता बघा, अहमदने आपण जर बघितलं तर षटके 3 षटके आहेत, एका षटक्यामध्ये 6 बॉल असतात म्हणजे 6 चेंडू असतात,
मग 6 गुणिले 3 करावे लागणार आहे मुलांनो. मग 6 गुणिले 3 केल्यावर 6 18 म्हणजेच किती 18 चेंडू टाकले. बघा इथे दिसतंय आपल्याला 6 गुणिले 3 बरोबर 18 चेंडू टाकले. अहमदने किती एका चेंडूची किती आहे षटके म्हणजे 1 षटक. तर 1 षटक म्हणजेच किती 6 चेंडू. मग 6 गुणिले 3 केले आपण तर 6 गुणिले 3 म्हणजेच 18 चेंडू टाकले. पुढचा प्रश्न पाहूया 6वा. चंद्रकांतने एकूण किती धावा दिल्या. आता चंद्रकांतच्या धावा एकूण किती आहेत आपण इथे बघतोय. आपल्या चित्रामध्ये दिसतंय मांडणी जी तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसते की दिलेल्या धावा या आहेत. मग चंद्रकांतच्या समोर किती धावा आहेत 18 धावा. मग चंद्रकांतने एकूण 18 धावा दिल्या. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे चंद्रकांतने एकूण 18 धावा दिल्या. पुढचा 7वा प्रश्न एकूण किती षटके टाकली गेली. आता बघा एकूण षटके विचारले आहेत. आता आपण जर बघितले तर एकूण षटके म्हणजे किती असणार आहे बघा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आपल्याला षटके विचारलेले आहेत. आपल्याला चेंडू विचारलेले नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 9 षटके टाकली गेली. समजलं. एकूण 9 षटके टाकली गेली. या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण 9 षटके टाकली गेली. बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. तक्त्याच्या माहितीवर कळते की चंद्रकांत रमाकांत व अहमद यांचे एकूण 4 + 2 + 3 म्हणजेच 9 षटके टाकली गेली. पुढचा प्रश्न आहे प्रति षटक कमीत कमी धावा कुणी दिल्या. आता प्रति षटक कमीत कमी धावा कुणी दिल्या तर बघा आपण याचं निरीक्षण करूया. आपल्याला कळेल की प्रति षटक अहमदने कमी धावा दिलेत. सगळ्यात कमी धावा कुणाच्या आहेत तर अहमदच्या आहेत मुलांना. बघा 12 इथे 18 आहे इथे 20 आहे. मग या दोघांच्या बरोबरीने 12चा जर विचार केला आपण तर 12 ही संख्या लहान आहे म्हणजे सगळ्यात कमी धावा कोणी दिल्या अहमदने दिल्या. या प्रश्नांच्या उत्तरावरून लक्षात येते की या तक्त्यावरून आपणास चित्राद्वारे बरीचशी माहिती मिळाली. आता या चित्राद्वारे आपण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधली मुलांना. तर या चित्रावरूनच आपल्याला काय कळालेलं आहे खूप सारी माहिती आपल्याला इथे मिळालेली आहे. अशा प्रकारच्या तक्त्यांना माहितीचा चित्रालेख असे म्हणतात किंवा माहितीचे चित्ररूप असे म्हणतात. की माहितीचा चित्रालेख म्हणजे काय तर त्या चित्रातून आपल्याला काय मिळते माहिती मिळते. असे काही चित्र असतात. आपण बऱ्याचदा बघतो की प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमधून आपल्याला ज्या वेगवेगळे चित्र असतात की ते चित्र पाहिल्यावर त्या चित्रामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपल्याला लगेच समजते की ती चित्ररूप माहिती असते. मग त्या चित्रातून जर ती माहिती मिळत असेल तर त्या चित्रांना चित्ररूप माहिती असे म्हणतात. आता सांख्यिकीचं उदाहरण पाहणार आहोत आपण. बघा एका पाहणीत वेगवेगळ्या प्रकारच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील प्रमाणे. की एक पाहणी केलेली आहे आणि त्या पाहणीमध्ये घरांचा प्रकार दिलेला आहे की एका वेगवेगळ्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी घरं असतात त्या घरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी माहिती आपल्याला या तक्त्यातून दिलेली आहे. बघा घरांचा प्रकार दिलेला आहे आणि विद्यार्थी संख्या. तर बघा बंगल्यामध्ये राहणारी विद्यार्थी संख्या किती आहे 4. आणि त्यानंतर सदनिका म्हणजेच काय मुलांना फ्लॅट. सदनिका म्हणजेच काय फ्लॅट मध्ये राहणाऱ्या मुलांची विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 20. त्यानंतर साधे घर ज्यामध्ये विद्यार्थी संख्या किती आहे 8. आता त्याचा चित्रालेख तयार करायचा आहे. आता या माहितीवरून आपल्याला काय करायचंय चित्रालेख तयार करायचा आहे. जर क्रिकेट मधील षटकासाठी चेंडूचे चित्र वापरले. आता आपण मगाशी उदाहरण बघितलं मुलांना की त्यामध्ये एक षटक काढायचं होतं आपल्याला. त्यासाठी आपण चेंडूंचं चित्र वापरलं कारण की एक षटकामध्ये 6 बॉल असतात 6 चेंडू असतात म्हणून आपण चेंडूचं चित्र वापरलं. तर मुलांसाठी कोणते चित्र वापरता येतात तर नक्कीच मुलांसाठी छोटंसं मुलांचं चित्र असणारं आपण चित्र वापरूया की ज्यामध्ये मुलाचा चेहरा दिसेल असं चित्र आपण इथे वापरूया. अर्थातच असा एखादा चेहरा हे चित्र योग्य ठरेल. म्हणजे असं मी सांगितलं की एखादं चेहऱ्याचं चित्र म्हणजेच स्माइली फेस जो असतो
त्याचं चित्र आपण इथे वापरू शकतो. तर 20 मुलांसाठी 20 चेहरे काढायचे योग्य असेल, पण तशी आवश्यकता नसते. आता इथे 20 आकडा दिलेला आहे मुलांनो, मग आपण 20 चित्र काढणार आहोत का? 20 स्माइली फेस वापरणार आहोत का तिथे? नाही, पण तशी आवश्यकता नसते. मग आपण काय करायचंय, माहितीतील संख्यांचे निरीक्षण करून योग्य ते प्रमाण ठरवायचे सोयीचे पडते. बघा, दिलेल्या माहितीतील तीनही संख्यांना 4 ने भाग जातो. आता ही संख्या आहे 4, ही संख्या आहे 20 आणि ही संख्या आहे 8. या तिन्ही संख्यांना जर आपण निरीक्षण केलं, आपण ह्या संख्या जर नीट बघितल्या, तर आपल्याला समजतं की ह्या तिन्ही संख्यांना 4 ने भाग जातो. म्हणून 4 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र दाखवले, तर बंगल्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चित्र, सदनिका म्हणजेच अपार्टमेंट फ्लॅट त्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 चित्र व साध्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 चित्र दाखवावे लागतील. बघा, आपण 4 ही संख्या दाखवायची आपल्याला. मग 4 चित्रांसाठी 4 विद्यार्थी संख्यांसाठी आपण एक स्माइली फेस वापरलेला आहे. ते इथे 4 आहे, बरोबर. त्यानंतर इथे 20 संख्या होती. सदनिका म्हणजेच फ्लॅट मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 20 होती. मग आपण 4 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र, अशा पद्धतीने आपण किती स्माइली फेस काढलेले आहे? 1 2 3 4 5. अशा पद्धतीने 5 चित्र आपण इथे काढलेले आहेत, म्हणजे स्माइली फेस काढलेले आहेत. त्यानंतर साधे घरामध्ये राहणाऱ्या संख्या किती होती विद्यार्थ्यांची? 8. म्हणून आपण 2 काय काढलेले आहेत? चेहरे काढलेले आहेत. चित्र काढल्यावर आपला चित्रलेख अशा पद्धतीने दिसणार आहे. बघा, या चित्रलेखावरून आपल्याला निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती मिळते. आपण फक्त चित्र काढले, पण आपल्याला प्रमाण माहिती आहे. आपण प्रमाण काय ठरवलं होतं ते माहिती आहे, त्यामुळे आपल्याला हा चित्रलेख वाचता येऊ शकतो. बघा, घरांचा प्रकार दिलेला आहे, विद्यार्थी संख्या दिलेली आहे. जसं बंगला आहे तर बंगल्याला एक चित्र, एक स्माइली फेस. सदनिका 1 2 3 4 5 स्माइली फेस आणि साधे घर जे आहे त्यांना 2 स्माइली फेस. प्रमाण एक चित्र बरोबर 4 विद्यार्थी. सांख्यिकी माहिती चटकन समजावी हा चित्रलेखाचा हेतू असतो. की या चित्रलेखाचा हेतू काय असतो? सांख्यिकी जी माहिती आहे, संख्यांच्या स्वरूपात जी माहिती असते, ती माहिती समजण्यासाठी चित्रलेखाचा वापर करतो. तर चित्रलेखावरून काय होतं, आपल्याला ही माहिती चटकन म्हणजे लवकर समजते आणि त्यामुळे काय होतं की चित्रलेखाचा जो हेतू आहे तो साध्य होतो. अशामुळे चित्रलेखाचा जो हेतू आहे तो आपल्याला समजतो. प्रमाण आपल्याला कळतं की एका चित्रासाठी आपण किती प्रमाण घेतलेलं आहे. सांख्यिकी माहितीतील सर्व संख्यांना 2 ने सुद्धा भाग जातो, म्हणून 2 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र असेही प्रमाण आपण घेऊ शकत होतो. पण तसे प्रमाण घेतले असते तर चित्रांची संख्या काय झाली असती? वाढली असती. बघा, 2 ने जर आपण घेतलं असतं, 2 ने पण ह्या संख्यांना भाग जातो, बरोबर. आता 2 संख्यांनी घेतलं असतं तर इथे 2 आणि 2, 2 अधिक 2 म्हणजे 4 झाले असते. एका चित्राला 2, ह्या चित्राला 2, 2 आणि 2 4, म्हणून 2 स्माइली फेस. बंगल्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे बघा 20 आहे, म्हणून 2 2 2 2 2 2 2 2 2 आणि 2, म्हणजेच आपल्याला किती स्माइली फेस वापरावे लागले असते सदनिकामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवायला? तर नक्कीच आपल्याला 10 स्माइली फेस वापरावे लागले असते. त्यानंतर साधे घर जे आहे यामध्ये 2 2 2 आणि 2, म्हणजेच 4 वेळा 2 घेतल्यावर 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, म्हणजे आपल्याला इथे 8 ही संख्या दाखवावी लागली असती. इथे झाले असते 20, म्हणजे 2 ने भाग दिला असता तर नक्कीच काय झालेलं असतं? चित्रांची संख्या ही वाढली असते. त्यामुळे चित्रलेखावरून माहिती चटकन समजणे सुकर होणार नाही. मग त्यासाठी आपण काय केलं? आपण जास्त चित्र काढले तर आपल्याला माहिती लगेच समजेल का? नाही समजणार. म्हणून आपण ती सोप्या पद्धतीने लवकर समजण्यासाठी आपण काय केलेलं आहे? एक चित्र बरोबर 4 विद्यार्थी असं प्रमाण इथे घेतलेलं आहे. म्हणून चित्रलेख काढण्यासाठी आपल्याला सांख्यिकी माहितीतील संख्यांचे निरीक्षण करावे लागेल आणि त्या संख्या कोणकोणत्या संख्यांच्या पाढ्यांमध्ये आहेत ते पाहावे लागेल.
आपण काय केलं, पाढ्यांचं निरीक्षण केलं. आपण आधी काय केलं, संख्यांचं निरीक्षण केलं. त्या संख्यांना कशाने भाग जातो किंवा त्या संख्या कोणत्या पाढ्यात येतात ते आपण निरीक्षण करून काय केलं. बघा, आपण 2चा पाढा पण बघितला आणि आपण 4चा पाढा पण बघितला. आपण बघा 2च्या पाढ्यामध्ये सुद्धा 4 आणि 8 आणि 20 ह्या संख्या येतात. पण 4च्या पाढ्यामध्ये आपण निरीक्षण केलं तर 4, 8 आणि 20 या संख्या येतात. मग या दोघांमध्ये फरक काय घेतला तर 2चा पाढ्याचा जर विचार केला असता, 2 या संख्येने जर आपण विचार केला असता तर आपल्याला जास्त चित्र काढावे लागले असते. त्यासाठी आपण काय केलं, तो चित्रलेख सुकर होण्यासाठी, सोपा होण्यासाठी आपण 4 या संख्येचा वापर केला. म्हणजे एका चित्रासाठी 4 विद्यार्थी अशा पद्धतीचं प्रमाण आपण या चित्रलेखामध्ये घेतलेलं आहे. योग्य प्रमाण निश्चित करावे लागेल. योग्य चिन्ह म्हणून निवडावे लागेल. योग्य ते रकाने कॉलम करून चित्रलेख काढावा लागेल. म्हणजेच आपण काय केलं की ही जी माहिती होती ती अशा पद्धतीने आपण व्यवस्थित काय केलेलं आहे, रकाने केलेले आहे आणि योग्य ते चिन्ह वापरलेलं आहे. मुलांची, विद्यार्थी संख्या दाखवायची होती म्हणून आपण चेहरा, स्माइली फेस वापरलेला आहे. आणि ही जी माहिती आहे ही माहिती, या दोन्ही माहिती काय आहे, सेम आहे, परंतु हा चित्रलेख आहे, आपण चित्राचा वापर केलेला आहे. या पद्धतीमुळे ही माहिती आपल्याला जास्त सोपी वाटली आणि ती समजून घेता आली. चित्रलेखाच्या खाली प्रमाण लिहावे लागेल. जसं आपण इथे चित्राच्या खाली प्रमाण लिहिलेलं आहे बघा, असा चित्रलेख काढल्यावर आपल्याला ते प्रमाण काय घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला लिहावे लागते. मग आपण एक चित्र, हा जो एक चित्र आहे, एक स्माइली फेस आहे, त्याचं प्रमाण काय घेतलेलं आहे मुलांनो, 4 विद्यार्थी, आणि हे कंपल्सरी आपल्याला लिहावे लागते. आता उदाहरणार्थ अजून एक पाहणार आहोत. शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची विद्यार्थ्यांकडून संकलित केलेली माहिती दिली आहे आणि त्या आधारे त्या माहितीचा चित्रलेख तयार करायचा आहे. तर बघा मुलांनो, चित्रलेख कसा तयार करायचा आहे, तर इथे एक माहिती दिलेली आहे. आता बघा, आपल्याला माहितीवरून चित्रलेख काढायचा आहे. तर माहिती काय दिलेली आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय दिलेला आहे आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय बघा, विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते कोणकोणता व्यवसाय करतात तर आपण पाहूया. पहिले जे पालक आहेत ते शेती करतात आणि शेती करणाऱ्या पालकांची विद्यार्थी संख्या किती आहे, 60 आहे. खाजगी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काय आहे, 20 आहे. म्हणजे ज्यांचे पालक हे खाजगी नोकरी करतात. बघा, ही माहिती दिलेली आहे आपल्याला. आता पहिला व्यवसाय काय आहे, शेती आहे. शेती करणाऱ्या पालकांची संख्या किती आहे, 60 आहे, बरोबर. त्यानंतर खाजगी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, बघा, खाजगी नोकरी करणारे संख्या किती आहे, 20 आहे. त्यानंतर सरकारी नोकरीवाले किती आहेत, 30 आहेत. आणि इतर व्यवसाय म्हणजे अजून छोटे मोठे व्यवसाय करणारे जे पालक असतील त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 40 आहे. आता इथे आपल्याला विद्यार्थी संख्या जास्त दिसते मुलांना, पण आपल्याला काय करायचंय, जेव्हा चित्रलेख आपण काढतो तेव्हा आपण या संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येतात त्याचं निरीक्षण करणार आहोत. तर बघा, 20, 30, 40 आणि 60 नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की 10च्या पाढ्यामध्ये या संख्या येतात. आपण पाहूया की चित्रलेख कसा काढूया. बघा, इथे दिलेल्या सर्व संख्यांना 2 ने, 5 ने व 10 ने या संख्यांनी काय होतो, भाग जातो. जसं त्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो किंवा त्या संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येतात ते आपल्याला काय करायचं, समजून घ्यायचे. आता इथे 2, 5 आणि 10 या संख्यांनी भाग जात होता, बरोबर. म्हणून आपण काय केलेलं आहे की 60, 20, 30 आणि 40. तर 60 विद्यार्थ्यांसाठी 6 चित्रे म्हणजेच 10 ने भाग घालवलेला आहे. बघा, जसं मी मगाशी सांगितलं की आपण काय करायचं आहे, 10 ने सोप्या पद्धतीने जाईल. जर 2 ने घेतलं तर आपल्याला चित्र काय करता येईल, वाढवता येईल. त्याच्यामुळे आपल्याला इथे तक्त्यामध्ये चित्र वाढवून चालणार आहे का, नाही. मग आपल्याला ते सुकर करण्यासाठी, सोप्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला 10 ने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. आता इथे 60 ही संख्या आहे, बघा 60 ही संख्या आहे. तर आपण 6 चित्र काढणार आहोत, 6 फेस वापरणार आहोत. 20 साठी आपण किती फेस वापरणार आहोत पाहूया आपण. बघा, 6 साठी आपण 6 फेस वापरणार, 20 साठी आपण 2च फेस वापरणार. इथे आपण 30 ही संख्या आहे, विद्यार्थी संख्या 30 आहे,
तर आपण 3 चित्र वापरणार आहोत. 3च हे वापरणार आणि इथे 4 आहेत, 40 आहेत, इथे आपण 4 स्माइली फेस काय करणार आहोत, वापरणार. अशा पद्धतीने आपण काय करणार, इथे 6, 1 2 3 4 5 आणि 6, इथे 2, त्यानंतर 1 2 3 आणि इथे 1 2 3 4. अशा पद्धतीचा आपला चित्रलेख काय होणार आहे, तयार होणार आहे. आपण आता चित्रलेख काढायचा कसा ते समजून घेणार आहोत. बघा, 60 विद्यार्थ्यांसाठी 6 चित्रे, 20 विद्यार्थ्यांसाठी 2 चित्रे, 30 विद्यार्थ्यांसाठी 3 चित्रे आणि 40 विद्यार्थ्यांसाठी 4 चित्रे. आता माहितीचे स्वरूप आपल्याला लक्षात घेतले आपण. मग 10 विद्यार्थ्यांसाठी हे एक चित्र वापरलेलं आहे. मग प्रमाण सुद्धा आपल्याला काय करायचं, तशाच पद्धतीने लिहायचं आहे. आता विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसायांची नावं इथे आपण लिहिलेली आहेत, जसं शेती, खाजगी नोकरी, सरकारी नोकरी आणि इतर व्यवसाय आणि त्याप्रमाणे विद्यार्थी संख्या. आता आपण इथे प्रमाण बघितलं तर एक चित्र म्हणजे काय आहे मुलांनो. आता बघा, आपण जी माहिती बघितली त्याच्यावरून हा असा पद्धतीचा चित्रलेख काय झालेला आहे, तयार झालेला आहे. आपण आता समजून घेऊया. विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय, तर इथे व्यवसायांची नावं दिलेली आहे आणि विद्यार्थी संख्या. जसं आपण बघितलं की एक प्रमाण काय बघितलेलं आहे, एक चित्र म्हणजेच काय, 10 ही संख्या, विद्यार्थी संख्या 10. मग आता इथे आपल्याला हे 10 आहेत, बरोबर. आपल्याला 10 20 30 40 50 आणि 60 म्हणजेच याच्यावरून कळतंय की किती प्रमाण आहे, हे किती विद्यार्थी संख्या आहे, तर 60 आहे. किती आहे, 60. त्यानंतर हे जर बघितलं तर ह्या चित्रावरून आपल्याला किती दिसते, विद्यार्थी संख्या. खाजगी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 20. म्हणजे त्यांच्या पालकांच्या खाजगी नोकरी आहे पण त्या विद्यार्थी संख्या किती आहे, 20. त्यानंतर याच्यावरून आपल्याला कळतं की 10 20 30 म्हणजेच 30 आहे. आणि चौथं जे आहे इतर व्यवसाय, त्यामध्ये मुलांनो 10 20 30 40 म्हणजेच 40 ही संख्या कळते. तर अशा पद्धतीचा हा शेवटी काय होणार आहे, चित्रलेख होणार आहे. आपल्याला हे नंबर्स लिहायचे नाहीयेत, आपल्याला अशा पद्धतीचा चित्रलेख काढायचा आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल की कशा पद्धतीने माहिती दिलेली असेल आणि त्या माहितीवरून आपल्याला चित्रलेख काढायचा आहे. आता या पाठाचा आपण सारांश पाहणार आहोत मुलांनो, की प्रस्तुत पाठामध्ये बघा, आपण प्रस्तुत पाठामध्ये सांख्यिकी माहितीच्या आधारे चित्रलेख कसा काढायचा ते शिकलो. नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल. बघा मुलांनो, आपण आजच्या भागामध्ये काय शिकलो, तर चित्रलेख हे जे प्रकरण आहे, चित्रलेख प्रकरण जे आहे त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला होता, या भागामध्ये केला होता, की सांख्यिकी माहितीच्या आधारे चित्र कशा पद्धतीने चित्रलेख काढायचा. तर हे पाहिल्यानंतर आपण त्याच पाठावर आधारित काही सराव प्रश्न आपण पाहणार आहोत. तर सराव प्रश्न सोडवून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला त्या सराव प्रश्नांचा फायदा होईल. आपण सराव प्रश्नांना सुरुवात करू. पहिला जो सराव प्रश्न दिलेला आहे तो आहे, एका गावातील पूरग्रस्तांना शहरातील काही लोकांनी मदत केली. दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा. खालील चित्रलेख तयार करण्यासाठी टिंबटिंब कुटुंबे म्हणजे हे चित्र, असे चित्र घेता येईल. आता बघा, आपल्याला काय करायचे, ही माहिती दिलेली आहे आणि ह्या माहितीच्या आधारे आपल्याला चित्रलेख बनवायचा आहे. आता इथे बघूया आपण, 60 आहे. बघा, मदतीचे स्वरूप काय आहे, औषध आहे, खाद्यपदार्थ आहे, कपडे आहे, इतर आहे आणि मदत करणारी कुटुंबे. तर मदत करणाऱ्या ज्या कुटुंबांची संख्या आहे ती किती दिलेली आहे, 60 दिलेली आहे. इथे 80 आहे, इथे 40 आहे आणि इथे 60 आहे. तर आपण जर बघितलं तर 60 80 40 आणि 60 ह्या संख्यांना कशाने भाग जातो किंवा त्या संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात, तर नक्कीच आपण निरीक्षण केलं तर आपल्याला कळून येईल की 20च्या जो पाड्यात आहे, 15 आणि 20 यापैकी 20च्या पाढ्यामध्ये आपल्याला ह्या संख्या सहज मिळतील. बघा, त्यामुळे आपण 20 ही संख्या इथे घेणार आहोत, बरोबर. तर 20 या संख्येचं आपण घेतल्यानंतर बघा इथे किती चित्र येणार आहेत बघूया आपण. 3 चित्र आपल्याला काय करायचे आहेत, इथे घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. 20 20 20 असे किती झाले आहेत, 60 झालेले आहेत. त्यानंतर 80 आहे, म्हणजे आपल्याला किती घ्यायचे आहेत, 1 2 3 आणि 4. बघा 80 झाले. 20 घरासाठी 20 कुटुंबासाठी एक चित्र घेतले आपण. अशा पद्धतीने इथे संख्या होती 60, बरोबर. त्यानंतर आता इथे 40 आहे, म्हणजे आपल्याला फक्त 2 घ्यायचे चित्र, 1 आणि 2. त्यानंतर परत 60 आहे, म्हणजे 3 चित्र घ्यायची आहेत, 1 2 आणि 3. आपण अशा पद्धतीचा हा चित्रलेख काय केलेला आहे, बनवलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की खालील चित्रलेख तयार करण्यासाठी आपण एका कुटुंबासाठी 20 कुटुंबासाठी आपण हे एक घर असं चित्र घेतलेलं
आहे। मग 60 ही संख्या दाखवण्यासाठी मदत करणारी कुटुंबे दाखवण्यासाठी 1 2 3 तीन वेळा आपण ही मदत करणारी कुटुंबे दाखवलेली आहे। त्यानंतर इथे 80 संख्या होती, मग 1 2 3 4 4 20 गुणिले 4 जर केलं तर आपल्याला 80 संख्या मिळते, म्हणून आपण 4 वेळा हे चित्र घेतलेले आहे। त्यानंतर 40 आहे, 20 गुणिले 2 केल्यावर आपल्याला 40 हे उत्तर मिळणार आहे, म्हणून 2 वेळा आपण हे घर घेतलेलं आहे। आणि पुन्हा 60 दिलेलं आहे, तर नक्कीच 3 वेळा आपण काय करणार आहोत, 20 कुटुंब म्हणून असं चित्र घेतलेलं आहे। बघा मुलांना, पुढचा प्रश्न होता, गणवेश सक्तीच्या नसलेल्या दिवशी वर्गात मुले कोणकोणत्या रंगाचे कपडे घालून आली होती, याची माहिती देणारा आपल्याला एक चित्रलेख इथे काढायचा आहे। आपल्याला माहिती दिलेली आहे की कपड्यांचे रंग काय आहेत, लाल, निळा, हिरवा आणि पिवळा, आणि त्या पद्धतीने विद्यार्थी संख्या आपल्याला इथे दिलेली आहे, 20 10 15 आणि 5। तर बघा इथे आपल्याला काय दिलं होतं की खालील चित्रलेख तयार करण्यासाठी 5 किंवा 3 मुले म्हणजे हे एक चित्र वापरायचं होतं। तर नक्कीच आपण याचं निरीक्षण जेव्हा केलं तेव्हा आपल्याला समजलं की 5 ही संख्या 5 मुलांसाठी हे चित्र आपण वापरूया। आता 5च्या पाढ्यामध्ये ह्या संख्या येत आहेत, म्हणून 20, बघा 5च्या पाढ्यामध्ये 20 कधी येतात किंवा 5 गुणिले किती केल्यावर 20 येतात, तर ती जी संख्या येते त्या संख्येचे चित्र आपण इथे घेणार आहोत। आता आपण जर बघितलं तर 5च्या पाढ्यात 20 ही संख्या 4 वेळा, म्हणजे 4 वेळा हे चित्र आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे। 1 म्हणजे हे 5, 2 म्हणजे 10, त्यानंतर 3 तिसऱ्यांदा घेतल्यावर 15 आणि हे चौथ्यांदा घेतलं तर 20। अशा पद्धतीने 4 मुलांचं हे चित्र घेतलं तर 20 ही संख्या आपल्याला मिळते। त्यानंतर इथे 10 आहे, 5च्या पाढ्यात 10 कधी येतात तर 1 आणि 2, म्हणजे 2 वेळा आपल्याला हे मुलाचं चित्र, एक चित्र 5चं आहे म्हणजे 5 ही संख्या दाखवते विद्यार्थी संख्या, मग 5 आणि 5 10 झालेले आहेत। इथे आता 15 आहे, म्हणजे 3 वेळा घ्यायचं आहे, 1 2 आणि 3। तर अशा पद्धतीने हा चित्रलेख 15 ही संख्या इथे दाखवणार आहे, आणि 5 म्हणजे फक्त एकटा 5। तर अशा पद्धतीने हा चित्रलेख काय झालेला आहे, तयार झालेला आहे। पुढचा पाहूया आपण। तिसरं सेम आहे की चित्रलेख काढायचा आहे, इथे एक माहिती दिलेली आहे आपल्याला। बघा एका गोदामात, प्रश्न काय दिलेला आहे पुढचा आपल्याला, एका गोदामात विविध प्रकारच्या धान्यांचा साठा खालील प्रमाणे आहे, दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा। आपल्याला सांख्यिकी माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला एक चित्रलेख काढायचा आहे। तर खालील चित्रलेख तयार करण्यासाठी संख्या म्हणजे पोत्यांची संख्या किती म्हणजे आपल्याला हे चित्र वापरता येईल, घेता येईल। तर बघा 8 आणि 9 हे दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, पर्याय आपल्याला दिलेले आहे। आपल्याला धान्य बघायचे आहेत कोणते आहेत रखान्यामध्ये दिलेले तक्त्यामध्ये, त्यानंतर पोतींची संख्या आपल्याला बघायची आहे, आपल्याला त्या संख्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि मग एका पोतीसाठी कोणती संख्या वापरता येईल ते आपल्याला बघायचं आणि सांगायचंय। तर बघा मुलांना, धान्य दिलेले आहे तांदूळ, आता तांदूळ किती पोती आहे तर 40, गहू आहे 16 पोती, त्यानंतर बाजरी आहे 8 पोती आणि ज्वारी आहे 32 पोती। तर बघा 40 16 8 आणि 32 या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे मुलांनो की ह्या ज्या संख्या आहेत त्या 8च्या पाढ्यामध्ये नक्कीच येतात। तर 8 ने या संख्यांना भाग जातो, म्हणजेच आपल्याला कोणती एका पोतीसाठी म्हणजे 8 पोती म्हणजेच किती चित्र घ्यावे लागणार आहे, एक चित्र घ्यावे लागणार आहे, प्रमाण आपल्याला तशा पद्धतीचं घ्यावं लागणार आहे, म्हणून आपण इथे 8 ही संख्या सिलेक्ट केली। अगदी बरोबर उत्तर आहे बघा आपलं। आता आपण काय करायचंय, बघा 8 ही संख्या आपण एका पोतीसाठी घेतली तर बघा 40 आहेत, म्हणजेच 8 ने आपल्याला किती पर्यंत 40, आता 8च्या पाढ्यामध्ये 40 कधी येतात तेवढे पोतींचं चित्र आपल्याला घ्यायचं आहे। 8 एके 8, 8 दुने 16, 8 एक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 साती 56, 8 आठी 64, 8 नवे 72 आणि 8 दहे 80। हा 8चा जो टेबल आहे तो आपण लिहून घेतलाय। आता बघा 40 ही संख्या आपल्याला दिसते की 8च्या पाढ्यात 40 कधी येतात तर 5 वेळा, म्हणून आपल्याला इथे किती पोती घ्यावी लागणार आहे, 5 पोती। बघा इथे आपल्याला 5 पोती घ्यावी लागणार आहे। त्यानंतर इथे 16 आहे, म्हणून आपण किती पोती घेणार आहोत, 2 पोती, बरोबर। या रखान्यात आपल्याला 2 वेळा पोती घ्यायचे आहेत, कारण की 8 दुने 16।
त्यानंतर 8 एके 8, 8 एके 8 म्हणून 1 वेळा. आणि 32 आहे तर 32 म्हणजेच किती, 8 गुणिले 4 म्हणजेच किती वेळा घ्यावे लागणार आहे, 4 वेळा. 8 चोक 32. बघा इथे आपल्याला 4 वेळा चित्र घ्यायचे. आता आपण पाहूया. बघा बघा 1 2 3 4 5. आपण इथे एक चित्र 8 पोती म्हणजेच एक चित्र घेतलेलं आहे. आपल्याला 40 ही संख्या दाखवायची होती म्हणून आपण 1 2 3 4 5 5 काय केलेले आहेत, पोतीचं चित्र आपण इथे काढलेलं आहे. त्यानंतर 16 आहे. बघा 8 ही संख्या 8च्या पाड्यामध्ये 16 ही संख्या कधी येते, 2 वेळा. म्हणजेच 8 दुने 16 म्हणून आपण 1 आणि हे 2 अशा पद्धतीने आपण इथे काय केलेलं आहे, पोतींचं चित्र इथे काढलेलं आहे 2 वेळा. आता इथे 8 एकदाच आहे मुलांना. बघा 8 एके 8. त्यानंतर 32 ही संख्या आहे. मग 8 चोक 32 म्हणजे 4 वेळा आपल्याला पोती काढायचे आहेत. 1 2 आणि 3. पण इथे 4 कमी आहे म्हणून आपण बघा अशा पद्धतीने चित्र काढणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथेही चौथं चित्र काढावं लागणार आहे. आपल्याला तिथे कमी दिलेला आहे पण आपला चित्रलेख अशा पद्धतीचा असणार आहे. अशा पद्धतीचा चित्रलेख आपला तयार होतो. तर बघा आपलं प्रमाण काय आहे, 8 पोती म्हणजेच हे एक चित्र. म्हणजेच 1 2 3 4 आणि 5. आपल्याला 8 हे प्रमाण घेतलेले आहे. 8 पोतींसाठी एक चित्र म्हणून आपण काय केलेलं आहे, 5 चित्र पहिल्या रखान्यामध्ये आपण दाखवलेले आहे. इथे 16 ही संख्या आहे म्हणून 1 आणि 2 हे झाले 16. 16 ही संख्या 8 आणि 8 किती होतात, 16. त्यानंतर 8 हे सिंगल आहे म्हणून एकच. इथे 32 ही संख्या दाखवायची म्हणून 8 हे 8 हे 8 आणि हे 8 अशा पद्धतीने 8 आपण 4 वेळा वापरले. 8 चोक 32. आपण यांची बेरीज केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, 32 ही संख्या मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा चित्रलेख काय केलेला आहे, काढलेला आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. शाळेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे. दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा. आता आपल्याला चित्रांची माहिती काय दिलेली आहे की एखादे विषय दिलेले आहेत पुस्तकांचे आणि त्या कपाटामध्ये ती पुस्तकांची संख्या किती आहे ते इथे दिलेलं आहे. तर बघा खालील चित्रलेख तयार करण्यासाठी पुस्तकांची संख्या म्हणजे हे जे पुस्तक आहेत ती पुस्तके अशा पद्धतीचं चित्र आपल्याला घ्यायचं आहे. पण किती पुस्तकांसाठी ते चित्र घ्यायचं आहे ते शोधायचंय. तर बघा विषय आहे विज्ञान, क्रीडा, कविता आणि कथा. इथे पुस्तकांची संख्या दिलेली आहे 28 14 21 आणि 7. तर या संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येणार आहे बघा की ह्या संख्यांना 5 ने भाग जातो का 7 ने भाग जातो किंवा या संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात. अशा दोन पद्धतीचे काय आहेत आपल्याकडे पर्याय आहेत. तर आपण 5 आणि 7 ने जर निरीक्षण केलं तर 5 ने या संख्यांना भाग जातो का, नाही जात. त्यामुळे आपण 7 ही संख्या हे बरोबर उत्तर आहे कारण की 7च्या पाड्यामध्ये सुद्धा या संख्या येतात. म्हणून 7 पुस्तकांसाठी आपण असे चित्र वापरणार आहोत. आता पहिली संख्या काय आहे, 28 आहे. मग 7च्या पाड्यात 28 कधी येतात, 7 एके 7 7 दुने 14 7 त्रिक 21 7 चौक 28. म्हणजे आपल्याला किती पुस्तकं घ्यायची आहेत, 4 पुस्तकं घ्यायचे. 1 2 3 आणि 4 हे झालं पहिले. म्हणजे 4 जर पुस्तकं घेतले तर 28 ही संख्या मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर 14 7 दुने 14 म्हणजे एकदा आणि दोनदा 7 दुने 14. आता इथे 7 त्रिक 21 1 2 आणि 3 7 त्रिक 21 3 वेळा घेतलेला आहे आणि नंतर शेवटी आहे 7 7 एके 7. तर अशा पद्धतीचा हा चित्रलेख तयार होणार आहे. नक्कीच मुलांना तुम्हाला हे समजलं असेल. अशा पद्धतीने आपण हे जे प्रकरण आहे त्याचा अभ्यास केलेला आहे.